हाय हॅलो नमस्कार, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्वप्रथम तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आज दिवस जरा धावपळीचा होता। सकाळी जरा फ्रेश होती, भक्तिमय वातावरण होतं आणि आज सगळ्यांचाच भक्तीचा दिवस आहे, श्रद्धेचा दिवस आहे आणि पंढरपूरमध्ये तर भक्तीचा कल्लोळच आहे। तर पंढरपूरमध्ये पण मस्त असे वारकरी पोचलेले आहेत आणि आज तिथं मस्त अशी पंढरपूरची यात्राच भरलेली असते। तर त्याच निमित्ताने आज आषाढी एकादशी आपणही साजरी करत असतो। तर तुम्ही सुद्धा केली की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर मी आज ना तुमच्याशी म्हणजे तुम्हाला आहे ना सकाळपासूनच माझं मी रुटीन दाखवायचा प्रयत्न करणार होती, पण ते माझ्याच्याने काही शक्य झालेलं नाही। अर्थातच त्याचं कारण असू शकते श्रीषा। तर तरीसुद्धा मी आता सकाळची सगळी काही कामं आवरलेली आहेत आणि मस्त अशी देवपूजा वगैरे सगळं काही झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवणार आहे मी देवपूजा कशी केली ते। अर्थातच फराळ वगैरे सगळं काही, खिचडी आणि पापड, थोडे शेंगदाण्याचे लाडू असं सगळं काही केलेलं होतं। तर ते आम्ही मस्तपैकी तिघांनी मिळून खाल्लं आणि आता दुपार झालेली आहे, तर निवांत जरा म्हणून म्हणलं व्हिडिओला सुरुवात करावी। तर आज संध्याकाळचं रुटीन काय असणार आहे मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओला कनेक्ट राहा। तर इथं देवघर ना मस्त असं फ्रेश दिसत आहे। आज मस्त असं फुलांनी सजवलेलं आहे। मी साधी आणि सोपी पूजा कशी केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे। तर इथं मी आता विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा चौरंगावरती मांडून मस्त अशी सगळ्या देवांची पूजा करून घेतलेली आहे। मस्त असं नैवेद्य वगैरे सगळं काही झालेलं आहे। हाय कर ना बघ, पी दे, हां पी दे पी दे पी दे। छान छान। तू काय खाल्लं खाऊ? तू खाऊ काय खाल्ला? काय काय खाऊ खाल्ला? आणि श्रीशाने आहे ना छान छान ड्रेस घातलाय, बघायचंय का तुम्हाला? बघा मस्त ड्रेस घातलाय छान। घालतच नव्हती पण घातलाय। तिला ना नुसतं टी शर्ट आणि पॅन्ट आवडते घालायला, फ्रॉक आवडत नाही। पण मी आज सकाळी तिला जास्त रडवलं, पण आणि हाच ड्रेस घातला है ना। छान छान ड्रेस घातला ना तू? घातला ना छान छान? हा छान छान छान। पप्पा कसं केलं तू? पप्पा कसं केला? जय कर जय कर, श्री स्वामी समर्थ कर ना, पिलू कर ना ग। लय छान छान श्री स्वामी समर्थ मुजरा वगैरे सगळं काही छान करते ती, पण ते आता आहे ना आपण सांगितलं ना की करत नाही। तिच्या ती मनाला आलं ना की व्यवस्थित करते है ना। बरं हाय कर, बाय कर त्यांना, बाय बाय। हा छान छान। आता इथं ना संध्याकाळचे 6 वाजले होते आणि अहोसुद्धा ऑफिसवरून घरी आले होते। तर घरी आल्याच्या नंतर थोडासा पाऊस वगैरे येतच होता, म्हणजे एवढा काही पाऊस नव्हता। दिवसभर पाऊस मस्त असा उघडला होता, मस्त ऊन पडलं होतं, थोडाफार पाऊस येत होता पण एवढा काही नॉर्मल होता। मग त्यामुळं घरी आल्याच्या नंतर सगळ्यात आधी तर चहा ठेवला। मग चहा वगैरे मस्त करून घेतला, गरम गरम चहा, आणि मग आम्ही दोघांनी मिळून चहा देखील पिला। श्रीशालासुद्धा चहा आणि बिस्किट खायचं असतं, पण आम्ही नाही देत तिला चहा आणि बिस्किट। थोडंसं फक्त एक टिपकाभर असं डिशमध्ये सेपरेट देत असतो आणि मग त्यातच ते एन्जॉय करत। इथं ना संध्याकाळच्याच वेळेला आहे ना नेमकं माझं पार्सल एक मी ऑर्डर केलं होतं, एक ड्रेस, ते नेमकं पार्सल रिसीव झालं होतं आणि मी तेच कसं आलं आहे ते बघत होती। कारण म्हणजे हाच मी एक्सचेंजसाठी ड्रेस दिला होता, तो जरा मला एल साईज होती तर तो मोठा आला होता, त्यामुळे मी एम साईज परत मागवली होती आणि कलर पण चेंज केला होता। तर आला होता एम साईज आणि कलर पण चेंज आला होता, पण मग मी घालून पण बघितला, त्यानंतरनं व्यवस्थित वाटला, पण रात्रीचं एवढं काय मला वाटलं नाही। मी त्यानंतरनं उद्या सकाळी घालून बघितल्यानंतरनं कसा वाटतोय काय वाटतोय त्याच्यावर मी ठेवील किंवा मग परत रिटर्न करून टाकील। तर असा तर मला फिटिंग व्यवस्थित वाटत होती, छान वाटत होता ड्रेस, पण त्याची ओढणी ना मोठी होती पण एकदम अशी पातळ आली होती, एकदम असे धागे धागे पूर्ण ओढणीचे दिसत होते, त्यामुळे मला थोडंसं हे वाटलं, नाही व्यवस्थित वाटलं। पण ड्रेसचं कापड पण एवढं म्हणावं असं नव्हतं, पण ठीक होतं। तर इथं श्रीषाची लुडबुड चालूच असते। तर ही चप्पल ना मी जवळजवळ 2 ते 3 महिन्यापूर्वी घेऊन ठेवली होती, तिला वापरायला काढलीच नव्हती। तर आज मुहूर्त लागला होता तिला घालण्याचा, तर म्हटलं आज आषाढी एकादशी आहे, चांगला मुहूर्त आहे आणि आपण काढूया। तर मला इथे चिडवत होते, अगं आपण मंदिरात जाणार आहे तर कशाला चप्पल काढते, हरवून जाईल, तर अशी ते माझी टिंगल करत होते आणि शेवटी मी ती चप्पल काढली।
तर आम्ही ना मंदिरामध्ये गेलो होतो, तर बाहेर अशी दुकाने सगळं काही लागलेली होती आणि मंदिराचं डेकोरेशन, मंदिराला सुद्धा फुलांची सजावट, फुलांच्या माळा, मस्त असा मंडप वगैरे टाकून मस्त असं मंदिराला डेकोरेशन केलं होतं. तर छान वाटत होतं हे मंदिर बघून, इतकं मन तृप्त झालं होतं आणि मंदिरामध्ये भरपूर गर्दीसुद्धा होती. आज आषाढी एकादशी असल्यामुळे मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती आणि मस्त अशी रांगोळी देखील रेखाटली होती. तर छान वाटत होतं. ही आहे भव्य मेन मूर्ती आहे. तर इथं सुद्धा आम्ही मस्त दर्शन घेतलं. तर इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाजूलाच आहे ना दत्त महाराजांचं मंदिर आहे. तर इथं सुद्धा आरती नुकतीच चालू झालेली होती. मग आम्हाला वेळ होता त्यामुळे म्हटलं चला आपण जाऊया दत्ताच्या मंदिरात सुद्धा दर्शन घेऊया. तर इथं सुद्धा गेलो आणि आरती वगैरे पार पाडली आणि मस्त वाटलं. आणि श्रीषा पण छान टाळ्या वाजवत होती, तिने सुद्धा मनसोक्त आनंद घेतला. मस्त असं दर्शन वगैरे झालं. मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर ना संध्याकाळच्या उपवासाचं म्हणजे फराळासाठी आम्हाला आहे ना खायला बनवायचं होतं. तर मी इथे ना डोसे बनवले होते आणि पातळ बटाट्याची भाजी तर मस्त असे बनवले होते. तर घरी आल्याच बनवायला घेतले आणि लगेच सुद्धा गरम गरमच खायला दिले, कारण ते गार झाल्यानंतर नाही व्यवस्थित लागत, म्हणून गरम गरमच दिले. आणि श्रीषासुद्धा त्यांच्याबरोबर मस्त अशी खात होते आणि खूप सारा एन्जॉय करत होती. मी सुद्धा फराळाचं खाऊन घेतलं. त्यानंतर मग श्रीषाचं जेवण वगैरे सगळं काही मला कामं होती. तर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर असे काही आम्ही फोटो थोडेसे क्लिक केले होते, ते तुमच्याशी शेअर केले. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.